आणि हे असे पीस बांधलेत चिलपीचे. पकडली ही किती मोठे आहे बघा. खेकड बघा कशी काळी जरा ते. मांद बघा किती. खाशील ना तो. आता ना संध्याकाळच्या 3:45 वाजल्यात आणि आम्ही आलो आता नदीवरती. इकडं बघा पिंकी आई आणि रोहित सुद्धा येते. अजून गाडी लावून येते तिकडे ना. गाडी लावली मागच्या बाजूला. गाडी आहे इकडं पाणी येत नाही. चिखल आहे इथपर्यंत आहे रस्ता. जागेच रस्ता आहे. तर आजच्याला ना खेकडीला आलोय. खेकडी पकडणार आहे आजच्याला. ते पण आहे ना अशी आहे ना खेकडींसाठी आणि एक असं लाकूड तोडायचं आहे. त्याला रशी बांधायची आणि त्याला ना चारा लावून पाण्यामध्ये सोडायचं. म्हणजे ना नदीमध्ये सोडायचं आहे तो चारा. आणि तसं आहे ना मोठ्या साईजचे आहे ना खेकडी भेटतात. नदीच्या खेकडी पकडायचे. जर 4-5 खेकडी भेटल्या तर मग ते घेऊन आहे ना घरी जायचं आहे आणि त्यांचं आहे ना एकदम भारी कालवण बनवायचं आहे. तसा प्लॅन आहे. फक्त आहे ना बघू आपल्याला खेकडी भेटतात का. पूर आलाय त्याच्यामुळे आलोय नदीवर. चिलपी बघा इकडं एकदम मोठं साईजचे. इथं आहे ना इथं होते तर तिने ना उडी मारलेले तर इकडं उडून टाकली मी आता इतक्यातच. चिलपी मास आहे. आता हे असे लाकडं तोडून घेतल्यात. एक तोडलं इकडं खाली. हे सुद्धा ना तोडून घेतलंय. चिचचे आहे ना इथं पाडलेले त्याच्यातलेच काढलं. अजून 2 लागतील. आता 2 तरी इथं काही भेटत नाही. या साईडला भेटले तर बघतोय. 4 किंवा 5 लागतील आपल्याला लाकडं सगळे. आणि येता आहे ना चिकन सुद्धा घेऊन आलेलो. म्हणजे चिकनच त्याला आहे ना बांधायचा प्लॅन होता. पण आता आहे ना मासा सुद्धा आम्हाला भेटलाय. मागाशी जास्त काय तुम्हाला दाखवलं नाही. चढणीचा मासा होता चिलपी मासा. तर शेतांमध्ये आलता आणि एकदम कमी पाण्यामध्ये. तर कमी पाण्यामध्ये ना उडी मारून याला साईडला पडलेला. तर तोच घेऊन आलोय येता आता तुम्हाला दाखवते. अजून सुद्धा ना जिवंत आहे. होत खाली हे बघा इथं. पण लय मोठी चिलपी आहे. एकदम मोठ्या साईजची चिलपी भेटली आम्हाला. तर आता ना ह्याच पीस बनवतो आम्ही. तर आम्ही हे बघा किती मोठी साईज आहे. पाण्यात जाईल जिवंत आहे. आणि इतकं पाणी वाढलंय ना. हे बघा तुम्हाला दाखवतंय पाणी बघा किती वाढलंय. तर अशा पाण्याला ना मासे भरपूर चढतात. त्या साईडला भेटले आम्हाला. डायरेक्ट आहे ना त्या मोरीपासून आहे ना बाहेर अशी उडी मारलेली. पळत गेलो आणि बाजूला टाकले अजून. तर घेऊन आलोय आता. ह्याचे पीस बनवून घेऊ. बघा चांगल्या मोठ्या साईजची चिलपी आहे. जवळजवळ आहे ना 1 किलोचे आहे ना वरती असणार आहे. 1 ते 1.25 किलोपर्यंत असेल ही चिलपी. मग आता ह्याचे पीस बनवतो आम्ही 4-5 आणि मग ते जे ना खेकडीसाठी. तर आहे ना माशाला जास्त वास असतोय चिकनपेक्षा. तर मासाच लावू. ह्याचे पीस घेऊ बनवून आणि तो जे ना चारा लावू खेकडीसाठी. आता ना इथं ह्या लाकडावरती जे ना आई पीस करून घेते. हे असे मोठे पीस करून घेतलेत. कारण तरी ना चिलपी होते मोठे. हे असे बांधायचे आता फक्त. हे असं आहे ना बांधून घेतल्यात लाकडाला ह्या रश्यांनी. हे असे पीस बांधलेत चिलपीचे. 2 घेतल्यात आता आम्ही. रोहिदास आई आणि रोहिदास हे आता ते बाकीचे लावतील. आम्ही ना ह्या बाजूला टाकतोय ह्या लाकडापाशी. चला तुम्हाला दाखवतो आता कसं काय टाकतोय ते. जास्त काय अवघड नाही. पाणी ना भरपूर वाढलंय. पारे ना इकडं रस्त्यावर आलंय. या बाजूने ना पलीकडे जायचं होतं पण तिकडे काही जाता यायचं नाही. हे बघा पूर्ण पाणी वाढलंय इथून तर डायरेक्ट तिथपर्यंत आहे ना रस्त्यावरती आले पाणी. पिंकी आहे ना आता इथं ठेवून घेते. आता ना इथं आतमध्ये ठेवू पिंकी. हा आतमध्ये ठेव पार. हा ठेव. हे बघा इथं ठेवलंय. खोल आहे का. गेलं ना खाली. हा मग आता आहे ना रवून ठेवायचं. ते हे रावायचं त्याच्यामुळे ना आता मी घेतलंय. हे असं आतमध्ये ठेवायचं. तुम्हाला नेट आणि दाखवायचं. हे असं आतमध्ये इथं आहे ना मोठं लाकूड सुद्धा आहे. हे बघा हे बुड आहे ना मोठं झाडाचं. तर इथंच ठेवलंय. हे बघा गेला आता तळ्याला. तरी सुद्धा ना इकडं लांबच टाकतोय मी. परत आतमध्ये ना गवत आहे काय खोल आहे. हा गवतावरती सुद्धा ना राहिलं नाही पाहिजे. गेलं आता तळ्याला.
हे ना थोडं आता इथं रवून ठेवतोय. हे बघा हे असं जाम असं आहे ना, जाम रवून ठेवलंय. तर आता हे असं खाली असं वाढायला लागलं नाही, हालायला लागलं ना, समजा असं तहाट जरी झालं ना तरी पण आहे ना आपल्याला कळन की खेकडा आली. रोहिदास आहे ना त्या बाजूला गेला तिकडं, आणि पाऊस सुद्धा आला. आता पाऊस आला ह्या साईडने बघा. हे ना सगळं नदीचं पाणी आहे. इकडं शेतांमध्ये गेले पार. हे बघा इकडून पाणी गेले शेतांमध्ये नदीचं. इथं सुद्धा लावलंय आता पाण्यात उतरून बघा या साईडला. हे असं घेतलं आता लावून इथं पाण्यामध्ये. हे बघा जवळजवळ लावलं, तिथे एक लावलं, तिकडे एक लावलंय. आता नाही इतक्यातच लावलंय चारा. तर बघा ते बघा तुमच्या समोर आहे, हालायला सुद्धा लागलंय बघा. हा तुम्हाला जवळून दाखवतोय. हे बघा ही काठी बघा कशी हालते. म्हणलं ना इथं खेकडा आली. तुम्हाला पूर्ण लाकूड दाखवतोय. ते बघा हालतंय ना बघा, खाली पार चाललंय. घेतो आता पाटक्याने. खेकडे भेटते का नाही, वडते तर खरी. लय पॅक पकडलाय आणि पूर्ण आहे ना गंडूळ आहे ना, त्याच्यामुळे ना कोणत्या साईडला खेकडा असणार आहे ना ते कळत नाही. आधी हालायला सुद्धा पकडून राहिले पूर्ण आहे ना. नांगुड्या सुद्धा दिसलेला मला. चांगले मोठे साईजचे खेकडे असतील. नीट पकडा. पकडली पकडली. ही किती मोठे आहे बघा. खेकड बघा कशी लयच मोठी. सुद्धा झालं नाही टाकलेलं. आत्ताच टाकलेलं इतक्यातच. आणि खेकड बघा कशी मोठी आली. लय मोठे आहे. लय लय मोठे साईज बघा. नदीची खेकड आहे या साईडनी सुद्धा बघा. किती मोठी खेकड पहिलीच भेटली. पिशवी आण आता काहीच पटकन. उशीर नाही झाला ना. हा. टाकलेलं एकदम. आता टाकून पण इकडे आला नाही, तिथंच होता. आता आहे ना ते टाकू काय परत टाक आतमध्ये. पाण्यामध्ये टाक. ये चल ह्या साईडला. आताच टाकलेलं लगेच भेटली खेकड. ती पण लय मोठी. लय मोठ्या साईजची. तर पिशीत ठेवून घेतात. पहिलीच खेकड मोठी एकदम. पहिलीच खेकड अजून आहे ना लावतोय, चारा लावतोय पाण्यामध्ये. आता आहे ना पहिलं तर लावून घेऊ. आणि आपल्याला ना जास्त खेकडे जरी आपल्याला 5-6 खेकडे भेटल्या ना तरी भरपूर झाले कालवण करून. आता आहे ना इथं पिंकीने बघितलंय, तिथं सुद्धा आल्या ना खेकड. पिंके परत आलाय तिथं. जावर पाटकेने बघा. ह्यो लक्की जागा आहे. परत लगेच झालंय. सगळे गोळे लावून झाल्यात. आता चारा लावून झालाय. बघ बरं हळूहळू घे बरं का. पहिलं तरी ना हळूहळूच घे, कारण तरी ना तिकडं गवत सुद्धा आहेत. खेकड तरी ना असणार आहे. कोणत्या साईडला वळते ना ते पहिलं तर बघ. नाही तर आहे ना एखाद्या साईडने ना सटकन ते खेकड. सोड बरं एकदा परत खाली. खेकड तर आहे पण आहे ना खाली अडकून बसले. ते निघत नाही तो चारावरती. लय उशीर लागला ह्याला.
आता सोडले, गेली आता. परती खेकड्याने भेटत नाही, हे असंच होतंय. काय ना असं खाली बसतात असं पॅक खेकडी, ह्याच्यानं लाकडाचे मुळे असणार आहे आणि ती मुळीमधली ना खेकड त्याच्यामधनं ते ओढत असून चारा. बघतोय थोड्या वेळाने, थोडं थांबू, एखाद्या वेळेस ना परत येईन ती खेकड. तिने ना खाला नाही म्हणल्यावर ना परत येईन. मगाशी ना रोहिदासला काही खेकड भेटले नाही, खाली होती. आता परत एकदा आली खेकड. आता मी बघतोय बरोबर भेटते का. हे भेटेल का पिंकी? हा भेटन. नीट पकडा आता तुम्ही तरी. हा, ते नाही तर खाली मुळे आहेत ना. सोडून दिली. लगेच सोडते ती. मगाशी ती घाबरलेली असणार आहे. पकडलं ना हा. आता. तिला ना आतमध्ये हात घालून बघतो मी, आता पकडतोय. नीट पकडा बरं का, खोला असून तिथं पाणी. पकडले हा, बघा, पकडली आता खेकड. परत तेवढीच आहे. कशी साईज आहे तितकीच मोठी. परत एकदा ही बघा, जबरदस्त साईज आहे खेकडीची. परत एकदा अशा मोठ्या मोठ्या खेकडे घाततात बघा, जबरदस्त डायरेक्ट. ते दुसरी खेकडे एकेच चाऱ्याला, दुसरी तर काय अजून भेटली नाही. रोहिदास त्या साईडला गेलाय परत एकदा बघायलाच. चला आता पिशवीमध्ये ठेवू परत एकदा. आणि पिशवी परत तेवढीच सापडली बघा. हा, दोन्ही सेम. पाहिजे. आणि काळ्या जरा ते त्या पण एकदमच मोठ्या मोठ्या घेऊन घेतोय. एकदम सेम. दोन तर भेटल्यात, त्या पण एकदम मोठ्या मोठ्या. आणि एकच याला ते पण एकच चाऱ्याला. एकच याला चारायला भेटल्या. रोहिदास त्या बाजूला गेला, आता त्याला बघू एखादी भेटते का तिकडे. पिंकी आणि मी इकडे थांबलोय आणि रोहिदास आणि आई, रोहिदास आणि आई त्या बाजूला थांबले तिकडं बघा. त्या साईडला थांबलं, त्या साईडला सुद्धा ना चारे लावलं. 2 ते 3 चारे लावले तिकडं. त्याच्यामुळे ना तिकडंच थांबलेत, कारण तर ना खेकडे येते आणि लगेच जाते त्याच्यामुळं. आणि आम्ही इथंच थांबलो आता. पाऊस पण पडायला लागला. पाऊस चालू झालाय आणि पाणी सुद्धा ना वाढतंयच अजून सुद्धा बघा. हे ना बरंचसं इकडे वरती आलं आता. त्या बाजूला ना आता आईने बघितलंय चाऱ्यावरती ना खेकडे आले वाटतं. रोहिदास तिकडे गेले समोर. आले का इथं ना? हा, इथं खेकडे आली, पण पूर्ण आहे ना गवतामध्ये घेऊन गेले तिकडं. आणि खोड सुद्धा आहे तिथं. आता बघू जमतंय का पकडायला. हे बघा इथं खोड आहे, खोडामध्ये गेले आतमध्ये. आता चारा निघाला, खेकडे सोडून. आता ना रोहिदास चाललाय इथं आहे ना. मागाशी खोडापाशी लावलेलं ना, मागाशी नाही भेटली, पण परत एकदा ना आता आली खेकड तिथं त्या चाऱ्यावरती. आता परत एकदा भेटते का नाही काही सांगता येत नाही. पाणी ना असं गंडूळ आहे ना, त्याच्यामुळे ना खेकडी येतात मोठ्या मोठ्या. भेटली पाय ना आता फक्त लय लांब तिकडे आतमध्ये खेकडे बघा. तिकडे ना खाली असं चणचण्या निघतात वरती, तर तिकडं असणार आहे असे रस्से, तिकडं असणार आहे बरेच लांब. पकडले ना बऱ्याच हुशारानंतर मग लय हुशार लागलेला तिला. ती बघा तिसरी आहे खेकड. आणि तिला सुद्धा ना बरीच मेहनत लागली, लय लांब होते ती तिकडं. कशी तरी पकडून घेतले ते, लगेच जण सोडून देतात त्या. तिसरी खेकडे काळी जरत आहे ती पण शेम.
मागाशी भेटल्यात ना त्याच्यापेक्षा बारकी आहे. आतापर्यंत आहे ना 2-3 खेकडे भेटल्यात. अजून थांबणार आहे थोड्या वेळ, अजून बघू 2-3 भेटतात का. नाहीतर आहे ना कालवण तर झालंय. 3च खेकडींचं आहे ना कालवण झालंय. कारण तर आहे ना 2 चांगले मोठे साईजचे आहेत. थांबतो आता थोड्या वेळ अजून. या साईडला पण एक खेकड आलंय. भेटले तर भेटले, ओढत पण ना आता खेकड. हातामध्ये ना खेकड तर भेटले आता. हे बघा काळी जरा ते लय उशिरानंतर भेटली. चला तिकडे रस्त्यावर. लय टाइम झालता ना. पकड पिंकी पाटके. मला नाही येणार. हे बघा मोठी आहे. मागाशी आहे ना ह्याच्यापेक्षा बारकी भेटलेली. आता परत एकदा मोठी भेटली. 3 तर चांगल्याच मोठ्या मोठ्या भेटल्यात. आता ना कालवण झालंय. आता ना थोडं 10-15 मिनिटं थांबून बघू. भेटली तर भेटली, आता ना घरी निघून जाऊ. आता थोडे वेळ थांबू फक्त. पाऊस पण यायला लागलाय. ना 6:45 वाजल्यात. निघालो आता घरी आणि घरी जाऊ आणि चांगलं कालवण बनवू खेकडींचं. कारण तर आहे ना खेकडी मोठ्या मोठ्या आहेत. चला घरी जाऊ. पहिलं तर आता ना घरी आलोय. आता खेकडे वतून दाखवतोय तुम्हाला. या पातेल्यामध्ये आहे ना पहिलं तर खेकडे ना वतून घ्यायच्यात. त्या बघा 4च खेकडे आहेत, पण साईज बघा खेकडींची ही अशी साईज आहे. त्याच्यामध्ये ना पाणी वतून घ्यायला लागणार आहे. पकडलं एकमेकीला त्यांनी. हे बघा पाणी ओतलंय ना तर खाली बसल्यात. खेकडे बघा किती मोठ्या मोठ्या आहेत. हे मोठे आहेत ना छाया, अनुष्का. आता ना खेकडींचं बनवायचं कालवण. ते या साईडला पिंकीची चालली तयारी. इकडे ना पहिलं तर आता टोमॅटो कांदा सगळे ना तयार करून घेते. वाटण बनवते. आणि ह्या साईडला ना आहे आता मोडून घेणार आहे खेकडे. हाताने उमटून घ्यायच्यात. मांद बघा किती आहे. हाताने साफ करता वेळेस सुद्धा तुम्हाला दाखवतोय. ह्यो दोन्ही साईडला कचरा असतोय ना तो काढून टाकायचा. आणि जे खालचा भाग असतोय तो सुद्धा काढूनच टाकायचा. हे बघा हे झाले आता साफ पूर्ण. ह्याच्यामध्ये खेकडीमध्ये सुद्धा बघा मांद किती आहे. पेंद्यामध्ये सुद्धा आहे ना हे इतकं मांद आहे. आणि तरी सुद्धा आहे ना कवटीतलं हे इतकं आहे.
आता ना खेकडे पूर्ण साफ करून घेतल्यात. हे बघा मांद ह्या साईडला, इकडे पेंदे आहेत आणि इकडं नांग्या आणि या साईडला नांगुडे बघा किती मोठे मोठे आहेत. तर आता बनवायचं एकदमच भारी कालवण. आता ना खेकडे पूर्ण साफ करून झाल्यात. आता ना कालवण बनवायचंय, ते पिंकी बनवते, ते तुम्हाला पूर्ण दाखवते. आता कढई ठेवली तापत, आता तेल घेते टाकून. कढई पण तापली बघा चांगली. आणि इथं बाजरीचं पीठ घेतलंय बघा, वाटण तयार केलंय ते आता टाकून घेते. पहिले इथं लसूण आहे ते टाकते. लसूण शिजल्यात, आता वाटण टाकून घेते. ते राहिलेलं पण वाटण टाकून घेते. वाटण चांगलं शिजलंय आणि आता मसाले घेतल्यात वाटेमध्ये. मिरची पावडर, कांदा मसाला, गरम मसाला, हळद आणि काळा मसाला एवढं घेतल्यात मसाले. आता टाकून घेते. थोडं वाटणाचं पाणी टाकून घेते राहिलेलं. वाटण मसाले मस्त शिजल्यात, आता खेकडी टाकून घेते. घेतलंय चांगलं, आता झाकून ठेवते. झाकण काढून घेते. आता शिजले बघा किती भारी. बाजरीचं पीठ आहे ते टाकून घेते आता खेकड्यावरती. त्याने ना जाड जाड रस्सा होतोय चांगला. खेकड्याचं कालवण पण भारी लागते. पाणी पण टाकून घेते. कालवण झाल्याच्या नंतर दाखवते. कालवण झालंय, उतारून घेते आता. त्याने जेवायला बसलो आम्ही सगळेच. छाया, अनुष्का, तिकडे पिंकी आणि तिकडे आई. आम्ही सगळे जण बसणार आहे आता जेवायला. आणि बाकी यांना सुरुवात पण केली, यांनी सुरुवात केली. आता माझं सुद्धा ना ताट आले वाढून. या साईडला अक्षय आहे इकडं. तर हे जेवायला आता यानं जेवण घेतोय. हे बघा एकदम मस्त ताट आले वाढून. खेकडे पकडून आणल्यात आणि बनवले सुद्धा. बाहेर आहे ना पाऊस सुद्धा पडतोय, पाऊस चालूच आहे बाहेर. आणि अशा पावसामध्ये खेकडींचं कालवण आहे ना खायला एकदमच भारी वाटतंय. समंता सुद्धा बघा तिकडे जेवायला लागली. तिला सुद्धा एक नांगोडा दिलाय तिकडं. तर बघा समंताचं ताट आणि एक चिकनचा पीस सुद्धा आहे त्याच्यामध्ये. खाशील ना तो. या साईडला छायाने तर बघा पूर्ण तयारीमध्येच आले ते. इकडं बघा हे ना फळ घातलाय तिने मोठा आहे बघा किती मोठा आहे. त्या बाजूला अनुष्का तिकडे जेवती. हे बघा सगळेच बसलो आता जेवायला आम्ही.
एक हात इकडा. हे बघा छायाने नांगुडा घेतलाय फोडून इथं लाटण्याने. हे बघा त्याने सामान आणलं याच्यावरती जे ना त्याने फोडून घेतलंय. मोठे मोठे नांगुडे होते ना ते मग अशा दाताने काही फुटत नाही. त्याला आहे ना काहीतरी पायानंच फोडायला तर आणले छायाने फोडलंय मस्त. आता जेवण घेतो आम्ही सगळेजण. तर तुम्हाला आहे ना व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.